मनू, तू पण घरी जा ना. या अवस्थेत इथे रात्र काढणार आहेस का? मग काय झालं, तूही याच अवस्थेत आहेस ना? तू जशी ज्या अवस्थेत रात्र काढशील तशीच मीही काढणार. तुला असं एकट्याला सोडून मला घरी झोप नाही लागणार. आणि समजा मी आत असते तर तू मला एकटीला सोडून गेला असतास का घरी? सासूबाई, तू पण निघ आता, खूप उशीर झालाय अगं. नाही, मी थांबते इथे. ते तू घरी जाऊन आराम कर जा. ताई डबा घ्या. मी काय बोलतो ताई, तुम्ही उगाच कशाला थांबता इकडे रात्री अपरात्री? मला वाटतं तुम्ही निघून जावंच. माहिती आहे ना इकडे कशा कशा प्रकारचे लोक येतात ते. बरोबर बोलतायत ते. तू चल घरी चल. नको सासूबाई, मी येते थोड्या वेळात, तू हो पुढे. येशील ना? हो. चल उठ रे, आतमध्ये बस तू. चल चल उठ. चल रे बाबा चल. अहो ताई, जा ना घरी आता तुम्ही. अहो, माझ्या नवऱ्याला मी दुसरी काहीच मदत करू शकत नाही. किमान थोडा वेळ थांबते ना. बरं ठीक आहे, थोडा वेळ थांबा, बोला आणि लगेच घरी निघून जा. ठीक आहे? हो. बाहेर जाऊन आलो. कुठे निघालत? मला बाहेर जायचंय. कुणीही कुठेही जाणार नाही. नाही, मला इतर कोणाचं माहिती नाही, पण माझं बाहेर महत्वाचं काम आहे. तुम्हा सगळ्यांचं काय काम आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. बाबा, जगात मानसीशिवाय इतरही अनेक महत्वाची कामं आहेत सगळ्यांनाच. माझं इंटरनेटचं रिचार्ज संपलंय, ते करण्यासाठी मला बाहेर जावंच लागेल, नाहीतर माझ्या ट्युशन्स थांबतील. एक दिवस शिकवणी नाही घेतली तर मुलं काही नापास होणार नाहीयेत. नाही, प्रश्न मुलांच्या नापास होण्याचा नाहीच आहे. प्रश्न आहे माझ्या तत्वांचा. मी त्या मुलांकडनं फी घेतो, त्यामुळे विनाकारण सुट्टी घेणं माझ्या तत्वात बसत नाही. आणि तुमचा विश्वास नाही आहे ना माझ्यावर, मग तुम्ही चला माझ्या बरोबर. ते कोपऱ्यावर बबलूचं दुकान आहे, तुम्ही ओळखता त्याला, चला तुम्ही माझ्यावर. मला गरज नाही कुठे जाण्याची, आणि तुम्ही सुद्धा. हो ना? मग जशी तुमची तत्व तुम्हाला महत्वाची वाटतात, तसंच माझी तत्व मला महत्वाची वाटतात. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना, तुमच्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा होता कामा नये. मग जाऊ दे मला बाहेर. ठीक आहे, जा, पण लवकर या. मानसी, शांत हो, शांत हो, शांत हो. मी अनिकेतला भेटून येतो. हो माऊली, पोलीस स्टेशन आहे. ही काही वेळ आहे कुणाला भेटण्याची? असं अपरात्री नाही भेटता येणार. सॉरी. मानसी, काय झालं नीट सांग मला. सकाळी यांनी गाडी घेऊन बाहेर पडले. हा चैत्या, बोल. अन्याबाईचा ऍक्सिडेंट झालाय. तुझ्या बरोबर आहे का आणि आता? नाही नाही, माझ्यासोबत नाही, तो पोलीस स्टेशनला.
हे गाडीत कसं काय? लांबचा प्रवास आहे, कोल्ड्रिंक असलेलं बरं. अहो सर, बरीच वर्ष अनिकेत ड्राईव्ह करतोय, पण त्याने निष्काळजीपणा कधीच नाही केला सर. मग त्यांच्या गाडीतून दारूच्या बाटल्या मिळाल्यात, त्याचं काय? अजून पत्ता नाहीये या माणसाचा. मला फसवून मनूला भेटायला तर गेला नसेल ना? मेघा, हा एक काम कर, जरा त्यांना फोन कर बरं, कुठे आहेत बघ. बाबा एक काम करा ना, तुम्हीच फोन करा त्याला आणि तुम्हीच उचला, कारण फोन तुमच्याकडेच आहे ना. बरं थांब, नाक्यावर जाऊन बघून ये जा. नाही नको नको, उगाच मी भलतीकडेच गेले तर नंतर कटकट नको, त्यापेक्षा मी घरीच थांबते. मीच जाऊन बघून येतो ना. अरे बबलू, सत्यजित आला होता का तुझ्या दुकानात मोबाईल रिचार्ज करायला? नाही, दुकान तर आज बंद आहे, कदाचित पुढे गेला असेल रिचार्ज करायला. बरं चला मी येतो. बघतो मग. हे बघ, आत्ता काही करता येईल असं मला वाटत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड आहे. म्हणजे अगं तो भोपे कसा आहे मला चांगलंच माहिती आहे. तुला कसं माहिती? आता हेच बघ ना, अनिकेतला त्यानेच जबरदस्तीने कोल्ड्रिंक पाजलं, त्याच्या गाडीमध्ये बाटल्या पण त्यानेच ठेवल्या. आता हा अपघात पाहायला गेलो तर एवढा मोठा नाहीये, पण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर हे प्रकरण अजून वाढतच चाललंय. नाही, ह्या सगळ्यामध्ये त्या भोपेचा नक्कीच काहीतरी हात असणार. आम्हाला पण डाऊट आला होता. मग कुठे तो भोपे? ते कोल्हापूरला गेलेत. समर सर म्हणाले त्या बाटल्या, ते कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं भोपे सरांच्या एका फॉरेनर मित्राने त्यांना गिफ्ट केलंय आणि त्यांना यातलं काहीच माहित नव्हतं. असं असेल तर मग तो भोपे कोल्हापूरला कशाला गेला? कारण समर सरांनी त्यांच्या गाडीतून पाठवलं ना त्यांना. अरे अनिजा भारणे सरांना घेऊन गेला होता ना गाडीतून. ते खूप मोठे सरकारी अधिकारी आहेत, पण हा असा सगळा प्रकार घडला त्यामुळे मग ते अनिकेतचा बिझनेस बंद करणार होते, पण समर सर मध्ये पडले आणि त्यांनी भारणे सरांना थांबवलं. म्हणून मग समर सरांनी स्वतःची गाडी दिली आणि त्यातून भोपे सर कोल्हापूरला गेले. नशीब समर सर होते. नाही म्हणजे हे चांगलंच झालं डेफिनेटली. कदाचित मी ओव्हर थिंकिंग करतोय. एनिवे तुम्ही काळजी घ्या. मी आत्ता निघतो. काय मी जर घरी वेळेत नाही पोहोचलो तर बाबांना डाऊट यायचा परत. ठीक आहे. सत्यजित, प्लीज बाबांना यातलं काही कळू देऊ नको, त्यांना खूप त्रास होईल. बाबांना ऑलरेडी माहिती आहे की अनिकेत जेलमध्ये आहे ते. मी बोलतो त्यांच्याशी, तू नको त्याचं टेन्शन घेऊस. आणि तसंही आता काही गोष्टी मला त्यांना अगदी स्पष्टपणे सांगाव्याच लागणार आहेत. डोंट वरी, मी निघतो. निर्मला यांना विचार, हे रिचार्ज करायला गेले होते की
माझ्या घरामध्ये निदान माझ्याशी सत्य बोलावं एवढीच माझी अपेक्षा आहे. अहो आत्ताच आलाय ना तो, तर लगेच कशाला विचारता? आल्या आल्या लगेच. तेच आत्ताच कुठून आले तेच विचारतोय. अहो पण आई, पोलीस स्टेशनला गेलो होतो अनिकेत आणि मानसीला भेटायला. काय? पण तुम्ही तर म्हणाला होतात की रिचार्ज करायला जातो म्हणून. खोटं बोललो, कारण खरं बोललो असतं तर तुम्ही जाऊन दिलं असतं. नसतंच जाऊ दिलं. त्या लोकांशी आपला काहीही संबंध नाही असं मी निक्षून सांगितलेलं होतं. असं असताना सुद्धा माझे नियम मोडून जाण्याची काय एवढं महत्वाचं होतं? कारण माझ्यासाठी नियमांपेक्षा माणसं जास्त महत्वाची आहेत. मानसी मला माझ्या बहिणीसारखी आहे आणि तिला त्रास होत असताना असं हातावर हात धरून बसणं, गप्प बसणं हे मला नाही जमू शकत. सत्यजित, माझ्या घरात जर राहायचं असेल ना तर माझे नियम पाळावेच लागतील. मला फसवता, माझ्याशी खोटं बोलता, लाज नाही वाटत? हा? बाबा म्हणताना मला रिचार्ज करायला जातो असं सांगून तुम्ही त्या लफंग्याला भेटायला गेलात. एवढं मोठं धडधडीत खोटं कसं काय बोलू शकता तुम्ही? माऊली, निघा आता, उशीर झालाय. इतक्या वेळ थांबणं बरोबर नाही. मनू, साहेब बरोबर बोलतायत. जा ना घरी प्लीज. तू जितक्या वेळा मला जायला सांगशील ना तितक्या वेळा मी तुला हेच सांगणार. मी तुला एकटं सोडून कुठेच जाणार नाही. जिथे तू तिथे मी. मनू प्लीज समजून घे ना. अगं इथे इथे फार चांगली माणसं नसतात मनू. आपण चांगले आहोत ना, मग झालं. तुला माझी शपथ आहे. आणि आई खरंच घरी जा. मग काही लागलं तरी ना मी त्या काकांना तुला फोन करायला सांगतो. ओके? तुझी शपथ दिल्यावर आता काय दुसरा ऑप्शन आहे माझ्याकडे? जाते. काळजी घे. सत्यजित, या घरात राहायचं तर इथले नियम पाळावेच लागतील. बस. मेघा, मेघा, काय झालं? आपलं सामान आत्ताच्या आत्ता भरायला घे. इथून पुढे आपण इकडे राहायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता सामान भरायला घे. भरायला घे. अरे पण मी काय सांगतोय कळतंय का नाही? सत्यजित, सामान पॅक करायला घे म्हणजे काय? अरे सत्यजित, मी तुमच्याशी बोलतोय. कुठे जाणार आहात तुम्ही दोघे? काय विचारतोय मी? निर्मला, निर्मला, हे काय? निर्मला, यांना विचार, हे कुठे चाललेत? मेघा, कुठलंही सामान इथे राहता कामा नये. सगळ्या गोष्टी नीट भरून घे. सत्यजित, मी काय विचारतोय? माझा लॅपटॉप, पुस्तकं सगळं नीट भर. आपण इथे परत कधीच येणार नाही आहोत. इथे प्रत्येकाला स्वतःची तत्व आणि नियम महत्वाचे वाटतात ना. मग मी सुद्धा माझ्याच नियमांनी चालणार. अरे पण माझ्याच घरात मला कोणी नीट काही समजून सांगणार आहे का? काय उत्तर देणार आहेत का? अरे काय चाललंय? काय? आणि मेघा, आपण आता जिथे कुठे राहायला जाऊ ना तिथे तुला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तुझा कोणी मोबाईल काढून घेणार नाही, तुला कोणी कोंडून ठेवणार नाही, तुला कुठलंच प्रेशर घ्यायची गरज नाहीये. तुझ्यावर, तुझ्या विचारांवर कुठलीच गदा येणार नाही. तुला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. मेघा, मला सांग, मेघा काय चाललंय? कुठे कुठे जाणार आहे तुम्ही? निघायचं आपण. काय इथे स्वतःच्या पोटच्या पोरांची कोणाला पडलेलीच नाहीये ग. मग आपली कोण काळजी करणार?
आणि जाऊ देत ना, आपल्याला काय फरक पडतोय? तो अनिकेत राहू दे जेलमध्ये, तो जेलमध्ये आहे म्हणून मानसीला त्रास होऊ देत, त्यांचं सगळं वाईटच होऊ देत, आपल्याला काय करायचंय? चल 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 चल. सत्यजित, मी तुमच्याशी बोलतोय, बोला माझ्याशी, उत्तरं द्या माझ्या प्रश्नांची. अहो मी मानसीचा बाप आहे. बापावरनं एक गोष्ट आठवली मेघा. आई तुम्ही पण ऐका. एकदा एक बाप आपल्या लहान मुलीला घेऊन एका मोठ्या नदीचा पूल पार करत होता, पण नेमकं तेव्हाच तिथे एक मोठा पूर आलेला असतो. आता एवढ्या लहान मुलीला घेऊन पूल क्रॉस कसा करायचा? बापाला ते कठीण असतं खूप. बाप त्या मुलीला म्हणतो की बाळा, माझा हात घट्ट धर, हं, अजिबात सोडू नकोस, नाही तर पाण्यात पडशील. त्यावर ती मुलगी छान हसते आणि म्हणते, बाबा उलट तुम्हीच माझा हात घट्ट धरा, कारण एक वेळ माझ्या हातून तुमचा हात सुटेल, पण तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही. हा असतो बाप, हा असतो मुलीचा बापावरचा विश्वास. आपल्या मुलीला एकटाच असं संकटात सोडणारा बाप असतो. आहे का त्या मुलीचा विश्वास तिच्या बापावर? अरे चैत्या, आहे बघ भोपे सरांचा मेसेज आलाय. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची नवीन गाडी. तू खाली उतर, तुला बघतो. इंजिनिअरिंग केल्यापासून एकच ध्येय ठेवलं होतं डोळ्यासमोर, आईला सुखात ठेवायचं. पण आज माझ्यामुळे सगळ्यात जास्त त्रास तिलाच होता. हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय? मनूचं किती प्रेम आहे माझ्यावर, पण नवरा म्हणून मी तिच्या काहीच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. बिझनेस सुरू झाला आणि हे सगळं काढलं. आता समोर सर काय विचार करत असतील माझ्याबद्दल? उद्या त्यांनी बिझनेस बंद केला तर? खरं तर प्रत्येक वेळी मीच म्हणतो वाईटातून पण चांगलं घडतं, पण इथे काहीच चांगलं घडत नाहीये. मी इतका वाईट आहे का? नाही. पण माझ्या मनूसाठी आणि आईसाठी मी कठीण परीक्षा पण पास करणार.